नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं हिरव्या वाटाण्याचं एक नवीन रेसिपी इथं बघणार आहे। खूप सोपी पद्धत आणि तुम्ही अशा पद्धतीचं हे वाटाण्याचं रेसिपी पहिल्यांदा बनवत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचा इथं तेल किंवा तूप घातलं तरीही चालेल। तर हे सगळं पीठ आहे तो पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनिट मी त्याला छान असं पिठाला आहे तो चोळून घेतलेला आहे। आणि आता त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे तो मळून घ्यायचा आहे। जर तुमच्या फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवलेलं असेल तर तुम्ही त्या पिठाचं सुद्धा हे रेसिपी आहे तो बनवू शकता। तर पीठ माझं इथं मळून झालेलं आहे। ताट झाकून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात। आणि त्यानंतर इथं मटर घेतलेले आहेत म्हणजे वाटाणे घेतलेले आहेत। तर हे फ्रेश वाटाणे आहेत। तर त्याला आपल्याला पहिलं मिक्सरला लावून थोडंसं मोठं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीरचे असं हे देठ घेतलेले आहेत। तर त्याने सुद्धा खूप छान असं त्याचा वास येतो। आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कमी जास्त सुद्धा करू शकता। तर पाणी वगैरे न घालता असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। एका कढईमध्ये साधारण 1 चमचा तेल इथं घालायचं। तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरा इथं घालून घ्यायचं आहे। मोहरी नाही घातलं तरीही चालेल आणि बडीशोप सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा ह्याच्यामध्ये घातलेला आहे। लसूण, अद्रक हे सगळं बारीक असं कुटून ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर सगळं 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आणि त्यानंतर एक छोटासा कांदा असं पातळ आणि उभे कट करून घेतलेले आहेत। तर ते सुद्धा आपल्याला इथं घालून 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। तर सगळं परतवून झालेलं आहे। जे आपण मटर मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे तर ते घालून सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडंसं धनिया पावडर, थोडंसं सैंधव मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, जिरा पावडर घालायचा आहे, चाट मसाला घालायचा आहे, पांढरे तीळ ह्याच्यामध्ये घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये जे काही मसाला तुम्हाला घालायचा आहे तर ते घालू शकता। चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातलं तरीही चालेल। त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर असेल तर हिरवी कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे, कारण आपण पहिलं इथं देठ सुद्धा वापरलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा वापरलेला आहे। तर सगळं घालून 1 मिनिटभर असं छान असं मिक्स करून घेतलं, छान वाफवून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। इकडे गव्हाचं पीठ झालेलं आहे 15 ते 20 मिनिट आणि त्यानंतर गव्हाचं पीठ आणखीन 1 मिनिट मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे असं छोटे छोटे बॉल्स आहेत तो तयार करून घ्यायचे आहेत। एक 8 ते 9 माझ्या इथं असे छोटे छोटे मी गोळे इथं तयार करून घेतलेले आहेत, लिंबा एवढं। त्यानंतर लिंबाचा रस पिण्यासाठी जे आहे तो साचा तर ते आपल्याला त्या घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पिठाचा गोळा अशा पद्धतीने ठेवायचा आहे। तर हे साचा आहे तुम्ही प्लास्टिकचं घेतलं तरीही चालेल। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी दाबून घेतलं आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आणि खालचं असं ह्याला डिझाईन येतो। त्यानंतर आपण सारण तयार करून घेतलेलं तो सारण ह्याच्यामध्ये घालायचं आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा आणि सगळीकडे असं पसरवून घ्यायचं हाताने आणि त्यानंतर ह्याला आपण बाहेर काढायचं आणि हे दोन्हीचे कडा आहेत तो अशा पद्धतीने आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे। तर ह्याचं सारण आहे तो बाहेर येता कामा नये म्हणून असं पीठ आहे तो छान चिकटवून घ्यायचं आहे। बघू शकता खूप छान हे डिझाईन आहे तो दिसत आहे। तर असेच आपल्याला सगळे इथं पिठाचे गोळे करून ठेवलेले त्याचं आपल्याला हे असं सगळं बनवून घ्यायचे आहेत। खूप सोपी पद्धत आहे, झटपट होईल आणि दिसायला सुद्धा खूपच छान दिसेल। तर सगळे मी आता इथं पहिलं असं करून घेणार आहे। तर तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा तुम्हाला जेव्हा खावंसं वाटेल, फ्रीजमध्ये पीठ आहे तो मळून ठेवलेला असेल तर तुम्हाला हे खूपच झटपट करता येईल। तर हे बघा मी दुसरं पण इथं करून दाखवलेलं आहे, खूप सोपी पद्धत आहे। तर सगळे माझे इथं करून झालेले आहेत, साधारण एक
8 ते 9 इथं झालेले आहेत आणि त्यानंतर इथं एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। पाणी एकदम कडक गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर तयार करून घेतलेले सगळे आपण हे पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत। तर पाण्याला इथं उकळी आलेली आहे, तर ताट झाकून ठेवायचं। एक 2 ते 3 मिनिटं ताट झाकून ठेवलं आणि त्यानंतर एक 8 ते 10 मिनिटं ताट उघडून ह्याला मी शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यातलं पाणी काढून हे असं गाळून घेतलेलं आहे। तर त्यालाच आपल्याला आता फोडणी द्यायचं आहे। तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, खूप जास्त नाही घालायचं। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरा, थोडंसं मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे आत्ता शिजवून घेतलं किंवा उकळवून घेतलं तर ते सगळे हे गव्हाच्या पिठाचे आहेत, तर ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे, चिली फ्लेक्स घातल्यामुळे खूपच छान लागतं। कोथिंबीर घालायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पांढरे तीळ असतील तर पांढरे तीळ सुद्धा घालायचं आहे। खूप छान दिसतायत सुद्धा, खायला पण खूपच छान लागतात। सगळं एकदा कढईला असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे जे आपण घातलेलं आहे तो सगळीकडे असं छान दिसतील। तर हे बघा सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर मसाल्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे। तर चाट मसाला घातल्यामुळे ही रेसिपी आहे तो खूपच छान लागेल, वरनं सुद्धा हे खूप छान असं लागणार आहे। तर तुम्ही सुद्धा घरात नक्की करून बघा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ।